शिमगा आला, कोकण सजलं आणि या कोकणचे वैभव जर तुम्हाला पाहायचं असतील तर याच वेळी या शिमगोत्सवात प्रत्येक वेळी प्रत्येक शिमगोत्सवाला हा आहे कोकण अशा प्रकारे सजतं, काही विचारू नका. हाच आमच्या गावचा होळीचा मांड आहे आणि होळीचा मांडसुद्धा रंगरांगोटी होऊन सजलेला आहे. येथेच आमच्या खेळाला सुरुवात होते आणि येथेच आमच्या खेळाचं विसर्जन होतं. हे पहा, सर्व मंडळी आज या होळीच्या मांडावर एकत्र आली आहे. धुक्याची चादर पांघरलेली असताना सुद्धा एवढ्या सकाळी संपूर्ण गाव एकत्र आलं आहे आणि गावाची स्वच्छता, होळीच्या मांडाची स्वच्छता, सगळे रस्ते साफ करतायत. कारण शिमगा आला आहे आणि या शिमग्यात आपला गाव चमकला पाहिजे, लोकांना शिमगोत्सव वाटला पाहिजे, अशा पद्धतीने विचार करत ही सगळी लोक आज एकत्र आली आहेत. आता संपूर्ण या रस्त्यांची साफसफाई चालू आहे, या होळीच्या मांडाची साफसफाई चालू आहे आणि हे सगळं करत असतानाच लोक विचार करतायत आपल्याला काय करायचं आहे. आपल्या गावाचं नाव आलं पाहिजे, शिमगा सजला पाहिजे, शिमगा सगळ्यांच्या आठवणीत राहिला पाहिजे. मुंबईकर सुद्धा आलेत. रस्त्यालगत असलेला हा होळीचा मांड, प्रत्येक रस्त्याच्या कडेला एकदम रस्त्याला खेटून असलेला होळीचा मांड, सगळी लोक त्या इष्टीतून सुद्धा या दृश्याकडे पाहत असतात. कारण एवढं सुंदर सुंदर अशी जागा, पवित्र जागा, या जागेवर आता या कोकणातील म्हणजे या गावातील सगळी लोक एकत्र आली आहेत. रस्ता साफ झालेला आहे, होळीचा मांड साफ करतायत, गावकरी एकत्र आलेत आणि रस्ता साफ करून झाल्यानंतर येथे सर्व गावकरी एकत्र जमणार आहेत. कशासाठी? तर या होळीच्या खेळाचं किंवा होळीच्या सणाचं, शिमग्याचं नियोजन झालेलं आहे. नियोजन जरी झालं असलं तरीसुद्धा आज काय करायचं, उद्या काय करायचं याचा विचार करण्यासाठी, कुठे काय शिल्लक राहिलं आहे, कुठे काय करायचं याचा विचार करण्यासाठी एकत्र येत आहेत. हे पहा, प्रत्येकाच्या हातात झाडू आहे, गाव चकाचक साफ झाला आहे, रस्ता साफ झाला आहे, तुम्ही रस्तासुद्धा पाहू शकता. आणि आत्ता येते मात्र एकत्र येऊन विचार विनिमय करून पुढचा शिमगोत्सवाला म्हणजे आजपासूनच जवळजवळ सुरुवात झाली आहे. येथे चर्चा केली जाते. ही चर्चा केली गेल्यानंतर आणखी एक वेगळा कार्यक्रम म्हणजे मच्छीमारी. आज शिमगोत्सवात पहिल्याच दिवशी संपूर्ण गाव सामूहिक मच्छीमारी करतात आणि ती सामूहिक मच्छीमारी करण्यासाठी नेमलेली लोक सगळी पाण्यात उतरली आहेत. उद्या सगळी लोक या एकत्र जागेवर येऊन मच्छीमारी करणार. हे पहा, ज्यांना नेमलेलं आहे ती लोक काम करतायत आणि उद्या येथे मच्छीमारी केली जाईल. प्रत्येकाच्या घरात मच्छी असेल, प्रत्येकाच्या घरात मच्छी असेल. माझं तुम्हाला एवढंच सांगणं आहे, तुम्ही पण एकदा कोकणात या, कोकणचे वैभव पहा. थंड पाण्यातून आलेली लोक गरम चहा पित आहेत आणि अशा प्रकारे हा आजचा कार्यक्रम येथेच आटोपतोय. संध्याकाळी मात्र येथे धमाल असेल. संध्याकाळी या जागेवर सगळी लोक वस्तीला येतील आणि धमाल करतील. तुम्ही पण एकदा कोकणात या आणि या धमालीमध्ये सहभागी व्हा.